आणि सर्वात महत्त्वाचा तर प्रश्न हाच आहे, कारण की मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण साहजिकच खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि अतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे. मेमध्ये सुरू झालेला पाऊस अद्यापही कालपर्यंत पडत होता. आज थोडीशी उसंत या ठिकाणी मिळाली आहे, मात्र अजूनही जमिनीमधलं पाणी जे आहे ते झिरपलेलं नाही आहे. अजूनही गुडघाभर चिखल या ठिकाणी जमिनीमध्ये आहे. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निश्चित या निवडणुकांमध्ये असेल आणि हा प्रचाराचा मुद्दा देखील 100% या ठिकाणी असेल आणि याचा वापर सरकार आणि विरोधक दोन्ही बाजूने करतील. याशिवाय मराठवाड्यातला जो अविकसितपणा सातत्यानं आहे त्याच्यावरती देखील होईल. म्हणजे इतर राज्याच्या तुलनेमध्ये जो मिळणारा निधी आहे तो मराठवाड्याला सातत्यानं कमी मिळतो अशा प्रकारचं देखील बोललं जातं. मराठवाड्यामध्ये खरं जर पाहिलं तर मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती 2 वर्षापूर्वी, त्याचाही निधी अजून खर्च झालेला नाही असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. आणि यासह अन्य जातीय राजकारण असेल, त्याचबरोबर इतर राजकारण असेल, याचा देखील मोठा भाग आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. आणि खास करून सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच असेल की अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेलं नुकसान आणि सरकारी मिळालेली मदत कमी की भरपूर, हा मुद्दा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. अगदी कृष्णा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असा सूर आपण बघतो एकीकडे. तर सध्याचं नेमकं मराठवाड्यातलं वातावरण काय आहे सर्व पक्षीयांचं? नाही, खरं तर ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जरी निवडणुका असल्या तरी कार्यकर्त्या इच्छुकांची संख्या प्रचंड असणार आहे. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्याला खूप सगळ्या छोट्या छोट्या जरी असल्या तरी त्या गोष्टी पाहायला मिळतील. मग ते सत्ताधारी पक्षामध्ये साहजिकच गर्दी जास्त असेल, मात्र त्याचा फायदा कदाचित विरोधकांनाही मिळण्याची शक्यता आहे, कारण नाराजीचा हा भाग मिळेल. असं असलं तरी सरकारने एक या सगळ्यावरती नवीन एक उपाय केलाय. तुला आठवत असेल तर काही दिवसापूर्वीचा एक प्रस्ताव आलेला होता की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये जसे महानगरपालिकामध्ये स्वीकृत सदस्य असतात अशा प्रकारचे 5-5 सदस्य या ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवलेला आहे. म्हणून त्यामुळे साहजिकच याच निवडणुकांमध्ये नाराजींची संख्या कमी करण्यासाठीचा हा सरकारचा निश्चित प्रयत्न देखील असणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या भागामध्ये खास करून पाहिलं तर दोनही शिवसेना आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या दोनही पक्ष आहेत. भाजपाची सध्या तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून मराठवाड्यातली आमदारांची संख्या पाहिली तर ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि एकंदरीतच इतर जे पक्ष असतील, म्हणजे संभाजीनगरसारखा भाग असेल, नांदेडसारखा भाग असेल, बीडचा काही नगर परिषदेचा भाग असेल, तिथे MIMची देखील ताकद आपल्याला असलेली पाहायला मिळते. ग्रामीण भागात देखील नगरसेवक MIMचा एक निवडून आलेला होता गत निवडणुकीमुळे. त्यामुळे या सर्व पक्षांची एकंदरीतच ताकद आहे आणि त्यामुळे आता आपली शक्ती ग्रामीण पातळीवरती किती आहे हे आजमावण्याचा निश्चितच ही निवडणूक आहे. आणि कार्यकर्त्यांची निवडणूक आपल्याला म्हणता येईल. आणि 4 वाजता आपल्याला या ठिकाणी कळेल की मराठवाड्यातल्या कुठल्या निवडणुका ह्या लागल्या जातात आणि ते कधी लागल्या जातात. अगदी. तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे असतील. यासोबतच कृष्णा, एक महत्त्वाचा मुद्दा गेले काही दिवस विरोधकांनी उचलून धरलाय, तो म्हणजे मतदार यादीमधल्या घोळाचा. तर हा मुद्दा मराठवाड्यामध्ये किती चालतोय किंवा याला किती पाठिंबा मिळतोय या मुद्द्याला? नाही, खरं तर पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात आवाज उठवला असेल तो मराठवाड्यातून. राष्ट्रवादी पक्षाचे जे अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत सतीश चव्हाण, हे सत्ताधारी होते. त्यांनी पहिल्यांदाच हा प्रश्न सत्ताधाऱ्याच्याच विरोधात या ठिकाणी नाव न घेता विचारलेला होता की गंगापूर मतदारसंघामध्ये अनेक अशी नावं आहेत की जी जुबार आहेत. काही पत्ते असे आहेत की काही भाग असे आहेत की जे अस्तित्वातच या ठिकाणी नाही आहेत. हा झाला एक भाग. दुसरीकडे सिल्लोडमध्ये भाजपानेच या ठिकाणी आरोप केलेला होता शिवसेनेवरती की अब्दुल सत्तार यांनीच बंद पंचायत समितीच्या क्वार्टर्समध्ये 500 पेक्षा अधिक मतदारांची या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. तशीच परिस्थिती पैठणमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. ते झालं छत्रपती संभाजीनगर. त्याचबरोबर बीडमध्ये असेल किंवा
धाराशिवमध्ये देखील असेल, या अनेक भागांमध्ये मतदार यादीवरती आक्षेप या ठिकाणी घेतले गेले. प्रत्येक बरोबर. जिल्ह्यामध्ये जे मतदार याद्यांचे जे आक्षेप आहेत ते या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्याकडे या ठिकाणी अगदी. नोंदवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं देखील सांगितलं गेलंय. निश्चित हा जसा मुद्दा इतर भागामध्ये आहे तसा मराठवाड्यामध्ये देखील आहे आणि यातून बरोबर. सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी, सत्ताधारी संघर्ष विरुद्ध मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आपल्याला विरोधक बघायला अशा मिळतोय. प्रकारच्या आरोप प्रत्यारोप मतदार यादीवरनं मराठवाड्यात पाहायला मिळाले. अगदी अगदी कृष्णा, आणखी काही मराठवाड्या संदर्भातले मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत तुमच्याकडून, त्यामुळे तुम्ही असे सोबत राहा. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत राहा एबीपी माझा.